विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील कृषी केंद्र चालकांनी बेमुदत संप पुकारलाय। चांदवडमधील कृषी केंद्र चालकांनी संपात सहभाग घेतला। मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे न घेण्याचा इशारा। जळगावच्या पोलीस मुख्यालयातील लेखन साहित्याच्या खोलीला आग लागली। या आगीमध्ये खोलीतील लेखन साहित्य जळून खाक झाले। अग्निशमन दलानं काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवलं। कराड तालुक्यातील कोळे गावात शेतकऱ्यावर बिबट्यानं हल्ला केला। या हल्ल्यात शेतकरी श्रीरंग पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। वन विभागानं बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होती। पाचोड अंबड महामार्गावर टँकर आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली। या अपघातात एक जण जागीच ठार झालाय, एक जण गंभीर जखमी आहे। येवला तालुक्यातील नगरसूल परिसरात मुसळधार पाऊस झालाय। जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। काढणी करून विक्रीसाठी साठवून ठेवलेला कांदा पावसामुळे पूर्णपणे भिजलाय। श्रीरामपूर येथे धीरेंद्र शास्त्रींच्या विरोधात मराठा समाजाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं। यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। राज्यभरातील कृषी सेवा केंद्र चालकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारलाय। शिरोळ संपाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला। शेतीसाठी आवश्यक साहित्य मिळण्यात अडथळे आले। भंडाऱ्यातही कृषी केंद्र चालक बेमुदत संपावर आहे। कृषी केंद्र बंद असल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे। भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील गोवारीटोला पिटेसूर ग्रामपंचायत पाणी टंचाईनं ग्रामस्थ हैराण झाले। पिण्याच्या पाण्याची कोणतीही ठोस व्यवस्था नसल्यानं महिलांना 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरील विहिरीवरून पाणी आणावं लागतं। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील न्हावरे इथं दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला। सुदैवानं या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही। अपघाताची सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली। मनमाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या महावितरणाच्या डीपीला आग लागल्याची घटना घडली। वाढत्या उष्णतेमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। येवल्यात विकास लवांडे यांच्या वक्तव्याविरोधात मोर्चा काढण्यात आला। आंदोलनात विकास लवांडे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत कारवाईची मागणी करण्यात आली। बीडच्या केजनगर पंचायतीमधील घरकुल योजनेत 4.25 कोटींचा घोटाळा झालाय। मुख्याधिकारी मिलिंद सावंत यांच्यासह 6 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी शेकापनं केली आहे। महाबळेश्वर विटा राज्य मार्गावर वडी गावच्या हद्दीत जवळ कारनं अचानक पेट घेतला। उन्हाच्या तीव्रतेमुळे गाडीमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं गाडीला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली। उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। अकोला संगमनेर राहता श्रीरामपूर तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्या। मालेगाव विधेयक संघर्ष समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आलं। स्वतंत्र वनरक्षक कार्यालय सुरू करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं। मस्ताजोग सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होईल। अश्विनी देशमुख विरुद्ध स्वरूपानंद देशमुख यांच्यात सरपंच पदासाठी लढत आहे। धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे। नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली। गोंदिया जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढलाय। उन्हाचा कडाका वाढल्यानं शाळांच्या वेळेत बदल करण्यात आले। गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी गोंदिया जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या, कोचिंग क्लासेसच्या वेळेत बदल करण्याचे आदेश दिले। पंढरपुरात 4 चाकी गाडीच्या काचा फोडण्यात आल्या। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली। आरोपी विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला।